हो आर्यन, माझ्या घरातल्या सगळ्यांनी माझं लग्न करायचा विचार पक्का केलाय. आता काही दिवसातच माझं लग्न केलं जाईल. मोठ्या मुश्किलीने तर एक स्थळ हाती लागलाय आणि जर ते सुद्धा गेलं तर आपण काय करायचं? मी तुला हात जोडून प्रार्थना करते आर्यन, तू मला विसरून जा. अशा मुलींना कुलटा म्हणतात, कुलटा. आता मी तुझ्या बरोबर आहे आर्यन, आणि मला सुद्धा हेच वाटतंय की तू आपल्या स्वप्नांना आपल्या हिमतीवर पूर्ण करावं. मला हे लग्न मंजूर आहे पप्पा. अरे त्या मुलीने तर स्वतःचं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवात पण केली. पप्पा ज्या कुणाबरोबर माझं लग्न ठरवतील त्याच्या नावाला पवित्र मनाने आपल्या हृदयावर कोरू शकेन. हे काय? हे अजूनपर्यंत तुझ्या हातातच आहेत. मी काय सांगितलं होतं हे कपाटात ठेव म्हणून, आणि तू इथे बोजत बसलीस. हे 2 लाख रुपये आले कुठून? रुपये कुठूनही आले असतील. अरे नाराज का होताय तुम्ही? अरे जसं की मला काही समजतच नाही. प्रत्येक माणूस मला चुकीचा समजतोय, चुकीचा. असं मी नाही म्हणाले हो. असंच बोललीस, असंच बोललीस. तुला हे माहित करून घ्यायचं ना की पैसे कुठून आले. रुपये कुठूनही आले असले तरी ना मी भीक मागितलीये ना मी चोरी केलीये कुठे. एवढा तरी भरोसा ठेव माझ्यावर. शांत व्हा जरा तुम्ही. तुम्ही आधी शांत व्हा बघू. काय शांत शांत? हे बघा, जर माझा तुमच्यावर भरोसा नसता ना तर हा संसार काय असाच झाला असता? अरे मीच काय, आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही कधी ना कोणतं चुकीचं काम कराल ना कधी चुकीचं काम होऊ द्याल. तू सांगतोयस ती बातमी पक्की आहे? एकदम पक्की बातमी आहे मॅडम, एकदम पक्की बातमी आहे. तर मग कधी आहे लग्न? लग्न सुद्धा लवकरच होईल मॅडम. पण मॅडम काय तुम्हाला माहितीये, रमाकांतजींनी शेट्टीकडून 2 लाख रुपये कर्ज घेतलंय लग्नासाठी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आहे मॅडम की आज मुलाकडचे येणार आहेत मानसीला बघण्यासाठी. ठीक आहे, पण तू अशाच पद्धतीने मला बातम्या देत राहा. ओके, यू कॅन गो. जा तू आता. मॅडम ते येस येस, होऊन जाईल तुझं प्रमोशन, होऊन जाईल. लेक
कॅप्टन प्रसादनी तर सांगितलं होतं की इथे एक पिऊनची जागा रिकामी आहे, पण काय माहित इथे नोकरी मिळते की नाही. हे परमेश्वरा, नोकरी मिळू दे मला बस. माफ करा, मला कॅप्टन A.K. प्रसादनी पाठवलं होतं. हा घ्या फॉर्म, भरून ऍडमिशन सेंटरवर नेऊन द्या. नाही, ऍडमिशन मी नोकरी करता. सांगितलं ना ऍडमिशन सेंटरवर जा म्हणून. ठीक आहे. सानिया. वाव, व्हॉट अ स्टोरी. ही तर न्यूज पेपरची हेडलाईन म्हणून आली पाहिजे. टीव्ही न्यूज चॅनलचा तर TRPच वाढेल. वा रमाकांत, वा. तुमच्या हिमतीची तर दाद द्यावी लागेल मला, आणि दाद द्यावी लागेल तुमच्या बिझनेस माइंडची. आता करोडोंची बाजी जिंकायची असेल तर काही ना काही इन्व्हेस्ट तर करावंच लागतं ना, हो ना. मिस खंबाटांनी या लग्नाला नकार दिला तर आपल्या मुलीला तुम्ही एअर हॉस्टेस बनवायला निघालात. म्हणजे ती माझ्याशी बरोबरी करू शकेल आणि आर्यनला माझ्यापासून हिरवू शकेल. पण नाही, मी असं होऊ देणार नाही. तुम्ही आणि तुमची मुलगी फक्त स्वप्न बघायचं काम करा, ओके. त्यांना चिरडायचं काम मी करेन मिस्टर. सानिया मुधोय तुमच्या स्वप्नांना कधीच पूर्ण होऊ देणार नाही. ऍटलीस्ट स्वप्न तर आपल्या लायकीप्रमाणे बघत जा मिस्टर रमाकांत. चालले आपल्या मुलीला एअर हॉस्टेस बनवायला. ज्या प्रकारे आज या ओढणीने माझा मार्ग अडवलाय, त्याच प्रकारे आयुष्यभर प्रत्येक मार्गावर ही ओढणी मला माझ्या बरोबर पाहिजे. भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी मिळे. भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी मिळे. नयनांच्या डोही तुझ्या डुंबून गेलो मी, जाऊ कुठे सांगना. भेट तुझी माझी घडी. ह्या मुलीने तुला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं हे खरंय, पण आपल्याबद्दल खरं तुला कधीच सांगितलं नाही. कम ऑन. नाही, असा अनर्थ नका करू मॅडम. हा मुलांच्या आयुष्याचा प्रश्न. आता या निशाणीला काहीच अर्थ नाही, कारण हे नातं संपलंय आता. मी तुला हात जोडून प्रार्थना करते आर्यन, तू मला विसरून जा. आता काही दिवसातच माझं लग्न केलं जाईल.
तुझी मानसी आता दुसऱ्या कोणाची तरी बायको होणार आहे आर्यन. आता आपण दोघं एकमेकांना कायमचे परके झालेलो. मी माझं नवीन आयुष्य सुरू करणार आहे. तू सुद्धा आपल्या मार्गाची निवड कर आर्यन. गुड बाय आर्यन. आर्यन, तू कधीपर्यंत असा उदास एकटाच असा बसून राहणारेस? बोल आर्यन. असा तू स्वतःला दुनियेपासून वेगळा करू शकतोस, पण स्वतःपासून नाही का? आतल्या आत कुडून कुडून स्वतःवरती जुलूम करतोयस आर्यन. हा, स्वतःवरच जुलूम करतोय ना दीदी. दुसऱ्यांना तर मी त्याचा शिकार बनवत नाहीये ना. असं तुला वाटतंय आर्यन? कारण की तू आपल्या प्रेमामध्ये अप्पलपोटी झालायस, पण तुला हे दिसत नाही आता की तुझं एक एक दुःख माझा जीव घेत चाललंय. जीव तर मला माझा द्यायचा आहे दीदी. गप्प बस आर्यन, तू गप्प बस आधी. तुझा जीव गेल्याने कोणाला काहीच फरक पडणार नाहीये. कमीत कमी तिला तर अजिबात नाही, जी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतःचं घर बसवायला निघाली. तुझा जीव गेल्याने कोणाला काहीच फरक पडणार नाहीये. कमीत कमी तिला तर अजिबात नाही, जी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतःचं घर बसवायला निघाली. माझं आयुष्य तर माझं कधीच नव्हतं दीदी. ते तर मी केव्हाच प्रेमाच्या हवाली केलं होतं. आणि आता जर प्रेमच नाही राहिले तर मग या अशा अर्धहीन आयुष्याचा काय फायदा आहे? ठीक आहे आर्यन, तर मग संपून टाक स्वतःचं आयुष्य तू. हे विष घे, ही विषाची बाटली आहे. तुझं आयुष्य संपून टाक तू, आणि मी माझं आयुष्य संपवते. कारण की तुझं 2 दिवसांचं प्रेम आपल्या 24 वर्षांच्या नात्यापेक्षा खूप मोठं झालंय ना आर्यन. त्यामुळे तर तू हे सुद्धा विसरलास की तुला 4 वर्षांचा असताना आपले मम्मी पापा माझ्याकडे सोडून ह्या जगातून निघून गेले. तुझ्या पालन पोषणात कधी कमतरता यायला नको म्हणून मी माझं आयुष्य तुझ्यावर ओवाळून टाकलं. माझं सगळं प्रेम, माझा सगळा आनंद तुझ्यावर ओवाळून टाकला मी आर्यन. आणि मी माझं आयुष्य तुझ्यामध्ये बघायला सुरुवात केली होती. आणि त्या बदल्यात काय मागितलं मी तुझ्याकडून? हो, जर मला काही हवंसं वाटलं तर फक्त इतकंच की तू सुखी राहावास, तुला ते आयुष्य मिळो ज्याचं वचन मी आपल्या मम्मी पप्पांना दिलं होतं. पण जर माझ्या तपस्येचं, माझ्या त्यागाचं जर मला हेच फळ मिळणार असेल तर तू का आर्यन? मी मेला पाहिजे, कारण मी अयशस्वी ठरले आहे आर्यन. मी अयशस्वी ठरले आहे. मग आता मी कोणासाठी जगू? कोणासाठी जगू? आता मला हे अजून सहन नाही होऊ शकत. त्यामुळे दीदी, दीदी, पुन्हा असं म्हणू नकोस. तू जर मला सोडून गेलीस तर माझं काय होणार? दीदी, तसाही मी खूप एकटा पडलोय का आता. पुन्हा मला सोडून जाण्याबद्दल कधीच बोलू नकोस दीदी. तू जे सांगशील तेच होईल. तू जे सांगशील तेच होईल दीदी. अहो मिथिलेश राव, मिठाई तर घ्या ना. अरे तुम्ही तर असे लाजताय जशी एखादी मुलगी लाजते. काही प्रॉब्लेम नाही, मीच घास भरवते. तू तर आत्तापासूनच मिथिलेश राव म्हणायला सुरुवात केली आहे. हो, का नको म्हणू? अहो, हे आमचे होणारे जावई नाहीत का? ते सगळं ठीक आहे ग. अगं रज्जू, पण मुलगी कुठे? मुलीला तर बोलव. तीही येईलच इतक्यात. मुंबईची मुलगी आहे मम्मी, मेकअप मध्ये वेळ लागत असेल. असं काही नाहीये हो. आमची मानसी एकदम सरळ साधी आहे. हो, अगदी.
म्हणजे नो फॅशन? भावड्या, ती मिर्झापूरवालीच मुलगी चांगली होती. तान्या, तोंड गोड कर तुझं, कारण की हे यश तुझं आहे. तोंड तर तुम्ही सुद्धा गोड केलं पाहिजे, कारण की हे सगळं तुमच्याच प्रयत्नांमुळे झालंय. मग तर मिस्टर मुधोळे, सगळ्यात आधी तोंड गोड तुम्ही करा, कारण खूप लवकरच आपण नातेवाईक होणार आहोत. राईट, दॅट्स राईट. मला असं वाटतं की आता लवकरात लवकर एंगेजमेंटची तारीख पण पक्की होऊन जाऊ दे. येस मिस्टर मुधोळे, मलाही असं वाटतं की उशीर नको व्हायला, कारण की आर्यन कधी स्वतःचा विचार बदलेल सांगता पण नाही यायचं. इनफॅक्ट मला असं वाटतंय की सानिया आणि आर्यनची एंगेजमेंट उद्याच व्हावी. राईट? हो, इट्स वंडरफुल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळी व्यवस्था मी करेन त्याची. नो 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 मिस्टर मुधोळे, सगळी व्यवस्था मी करणार आहे आणि एंगेजमेंट सुद्धा माझ्याच घरी होईल. ॲज यू विश. बस मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या मुलीने ज्याच्यावर प्रेम केलं त्यालाच मिळवलं. सेम हिअर मिस्टर मुधोळे. हे एकतर्फी नाहीये, कारण जिला मी पसंत केलं तीच माझ्या कुटुंबाची सून होणार आहे. राईट सानिया? थँक्यू सो मच मिस खंबाटा. मला आता या मिस खंबाटा नाही, नातं तयार होत आहे. तुला दुसऱ्या कोणत्या तरी नावाने हाक मारायला. ओ मिस्टर मुधोळे, लिव्ह दिस नणन भावजे बिझनेस असाइड. कॉल मी मिस खंबाटा, ओके? चलो, आय टेक युअर लीव. मानसी, ये ये ये. ये इथे बस. मिथिलेश बाळा, मुलीला काही विचारायचं असेल तर विचारून घे. भावड्या, इंग्लिश मध्ये टॉक कर. हा, येस येस, टॉकिंग. व्हॉट इज युअर नेम? अजूनपर्यंत तुम्हाला दीदीचं नाव नाही सांगितलं कोणी? अरे त्यात काय एवढं, आत्ता सांगेल की. मानसी, तुझं नाव सांग बघू. मानसी. मम्मी, हिला तर इंग्लिश मध्ये टॉक करायला सुद्धा नाही येत. मम्मी, मुलगी मला पसंत आहे. मी हिच्या बरोबरच लग्न करेन आता. माझी ती मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आहे. 80% मार्क्स आले होते इंग्लिश लिटरेचर मध्ये. ओके ओके, आम्ही तर अशासाठी विचारलं की विमानामध्ये प्रवास करताना ना इंग्लिश मध्ये सगळे टॉक करतात. तर मग तुम्ही काय निर्णय घेतला? हे बघा समर्थ साहेब, मुलगी तर आम्हाला खूपच पसंत आहे, पण आमची एक अट आहे. अरे तुम्ही घाबरू नका हो, आम्ही हुंडा नाही मागत आहोत. आम्हाला तर असं वाटतंय की साखरपुडा लगेचच व्हायला पाहिजे. मम्मी, लगेचच झाली पाहिजे. यस. गोष्टी मी करेन
रागांचे ही चुंबन घे